पण लक्षात आहे जे दात तुम्ही वापराल व्यक्ती ते पूर्ण मिळणार. मग आमचे पूर्ण काय करायचे, जमीन दान करायचे, आंबा दान करायचे, बरोबर, गाय दान करायचे, भूमिदान काय करायचे. जोपर्यंत त्या भूमीवर त्या गोमातेला दूध आहे तोपर्यंत पुण्य मिळणार, बरोबर, दात्याला पुण्य मिळणार. म्हणजे देणाऱ्याचा वंश आणि घेणारा वंश. तुम्हाला गाय दान केली, बरोबर आहे, विद्युत घेतोय, त्याला वासू होणार, त्याचं वासू, त्याचं वासू, हे पुण्य 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 पुण्य. आंबा लावलाय, आंब्याला आंबा, आंब्याला आंबा वंश वाढतो. आपण काय करतो, ते खातच नाही, पुण्य मिळत नाही. मग ते गोष्ट रामायणामध्ये कौशल्याने ते आंबा खाल्ला होता, 2 मुलीने खाल्ला, कोणी काही मुद्दा झाले. म्हणून देताना असं द्यायचं की आपल्याला मिळावं, समाधान मिळावं. जो गोळेला वही पाहिला, किडक्याचं खायचंय. आता मंदिर आहे, काय दान पेटी आहे, बरोबर आहे. आपण काय दान टाकतो, काय टाकतो, शिक्का खोटा, मूठ फाटले टाकतो, मोस्टली. त्याला आवश्यकता आहे, त्याची आवश्यकता आहे का, तो घेणार का भगवंत? तो तुला दानपेटी काय ठेवायची ते, तो काय बघतो, त्याची वृत्ती बघतो की हा देतो किती. याला मी जर 5 लाख दिले तर लोकांना किती ना स्वतः कुठे खेळ माल. म्हणून तुम 10 रुपये देगे 10 लाख देगा, 5 रुपये देगे 5 लाख. म्हणजे वृत्ती बघतो भगवंत, म्हणून दानपेटी असते. देवाला आवश्यकता आहे देण्याची. म्हणून देताना संकल्प करावा की जो दिलं ते मिळणार आहे. आंबा लावलाय ते मिळणार नाही, असं द्या असं मिळणार. दोन तिरुपती बाजूला होता, कवटी मध्ये होता, असे असतात ते. आपण कितीला बसतो, जास्त गेले थोड्या घरी जास्त गेले ना, ते मिळणार तरी बघे मिळणार. म्हणून संकल्प केला आहे की मी काय दान केले, मी मागायची गोष्टी नाही, तेव्हा मला संतुष्ट केलेला आहे. संकल्प केला आहे काय, वस्त्र मात्र धान्य ते तू दान केलेलं आहे. पाहिजे